हॅलो, मी सुप्रिया शर्मा पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज ओव्हर टाईम काय नव्हतं माझं, म्हणून मी लवकर आली। लवकर म्हणजे 6 वाजता आली, 6:15 वाजता काहीतरी आली घरी। त्याच्यानंतर चहा बनवलेला होता मिस्टरने, चहा प्यायले। नंतर चेंज नाही केलं, फक्त हातपाय असंच धुतलं, फ्रेश थोडी झाली आणि म्हटलं पहिले 6:45 वाजले तोपर्यंत म्हटलं दिवाबत्ती करून घेऊ एकदा। मग ते टाईम निघून गेलं ना, म्हणून मला 6:45-7चा टाईम एकदम योग्य आहे दिवाबत्तीसाठी। तिथून देवाजवळ दिवा लावला आणि बाहेर जाऊन तुळशीजवळ दिवा लावला आणि अगरबत्ती लावली। मग माझ्या मुलीचे खूप प्रश्न होते इथे, की मम्मा तू इथे काय करते, इथे का दिवा लावते, इथे का करते, हे झाड आहे। ती एवढे क्वेश्चन करत होती मला की मला म्हटलं तिला मी नंतर एक्सप्लेन करेन काय ते। तिला बोलली जय जय बाप्पा कर इथे, बोलते नाही करणार, डिरेक्ट मला अशी उत्तरं देते। इथं आता तिचं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं भरपूर चालू होतं। नंतर ती मला ते बोलायला लागली, मी तिला बोलले इथे जय जय बाप्पा कर, नाही करणार, का करू मी असं। तिचं एवढं उलटं बोलतात ना आजकालची पोरं, नाही म्हणजे नाहीच, ती बोलते नाहीच करणार। त्याच्यानंतर मग इथे थोडंसं कापूर आणि धूप जाळते मी, पण माझ्याकडे ना ते धुपारत नाही आहे ना, मग ते आणि काय बोलतं ते आपलं नारळाचं ते हे असतं ना वरचं, त्याने धूप होतं असं व्यवस्थित, पण माझ्याकडे काय ते नव्हतंच। म्हणून मी बोललं ते स्टिक लावली, धूपची होती ती, आणि त्यात म्हणजे कापूर आणि धूप ते असतं ना वल्लं धूप सुकंवालं, ते झालं। त्याच्यानंतर मग फक्त एक स्टिक लावली ज्याने धूर व्यवस्थित होतं, मग ते कसं घरामध्ये जरा चांगलं वाटतं। आहाना गाजरचा हलवा खाणार, तुम्हाला हेल्प करणार, चल। इथे मग मी किचनमध्ये आली, स्वच्छ गाजर धुवून घेतले, कारण की भरपूर दिवस झाले मी बनवलंच नव्हता गाजरचा हलवा। कारण की आता ह्या सीझनमध्ये हेच गाजर मिळतात, नंतर हे काय परत मिळत नाही। आणि मी कमसे कम 5-6 वेळा तरी माझा बनवून होतो गाजरचा हलवा, पण ह्यावेळी काय टाईम नाही भेटला जास्त एवढं काय बनवायला। हे पण मी मंगळवारी आणून ठेवले होते, ते आज त्यांचा मुहूर्त निघाला, म्हटलं जाऊ द्या आज धुवून घेऊ द्या, बनवून घेऊया। मग पहिले धुवून घेतले व्यवस्थित, कारण की बाहेर म्हटलं उभं राहून तर काय किसू नाही शकत, म्हणून बाहेर घेऊन बसली। गाजर घेतो नाही, अरे असं नाही, असं हे बघ, पकड गाजर, नीट गाजर पकड, अगं गाजर पकड सांगते, अगं असं, आले काय करते, गाजर हे बघ पिशवीमध्ये टाकतो कचरा, हे पिशवीमध्ये टाक, ह्या पिशवीमध्ये टाक, मम्माचं नाही ऐकत ना, मस्त नको बघा, हे गाजर पिशवी कचऱ्यामध्ये टाक, तुला येतं कधी छोटा आहे भेटू, कसं करणार, तुला लागणार, हाताला लागतं माहित आहे, लागतं। पोगी काय करते, गाजर किसते, आजच्या दिवसात किसून होणार ना, आजच्या दिवसात होणार ना, ठीक आहे। झालं, हिच्याशी एवढं बोलायला लागलं ना, काही काय कोणाचं ऐकत नसते की काय, तिचंच चालू असतं दिवसभर रात्रभर। त्याच्यामुळे नंतर डायरेक्ट किचनमध्ये आले। गाजरचा हलवा मी खूप म्हणजे सगळे ह्याच पद्धतमध्ये बनवत असते, कारण की एवढं काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही गाजरचा हलवा बनवणं म्हणजे, तरी पण मी माझं सांगते।
जसं की तूप 1 चम्मच भरून पूर्ण तूप टाकलं त्याच्यामध्ये. आणि मी ड्रायफ्रूटमध्ये बदाम, मनुके आणि बदामच, फरक एवढंच की काही बदाम असे होते जे मी भिजवून त्याचं साळ काढलेलं, कारण की काजू संपले होते. मला ते बदाम काजूसारखं असं दिसण्यासाठी फक्त मी अर्धे भिजवून ठेवून नंतर ते सोलले, म्हणजे व्यवस्थित ते मला काजूसारखे दिसते बस, बाकी काही नाही. पण आता दुसरे बदाम मी असे कट करून पण टाकलेत आणि ते दुसरे भिजवून सोलून त्याला कट करून परत टाकले. आणि मनुके ड्रायफ्रूट संपले होते तसेच, मग फक्त ह्याच्यामध्ये मी ते टाकलं. हे बघ हे काउंट अँड मॅच. आता हे काउंट कर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 and 10 किती झाले? 20. म्हणजे 20 कुठे इथे? 20 कुठे? हे बघ मी त्याचं मॅच करायचं. 20 असं मॅच कर. इथून इथे कर असं. अगं इथून इथपर्यंत आहे 20 पर्यंत. 20 व्हेरी गुड. आले थांब. इथे पुन्हा ते पाणी त्याचं सोकून म्हणजे झालं. पहिला मी तुपामध्ये फक्त त्याला असं फ्राय केलं पाणी आटून जाण्यासाठी त्याचं. आणि ह्याच्यामध्ये मी साखर टाकलं. आणि ह्याच्यामध्ये माझं असं काही माप नाही आहे की एवढं गाजरलं एवढी साखर. मी बस अंदाजून टाकते, जे समोर दिसतं तेवढे तसं मी टाकते. आणि ते व्यवस्थित होतात माझ्या हिशोबाने. तरी मला माझी टेस्ट आता समजतं मला कोणती काय टाकायचं, म्हणून मी एवढंसं काही मापून वगैरे घेत नाही घरात असं आपल्यासाठी बनवायला. त्याच्यानंतर मी फुल क्रीम दूध टाकले गोकुळचं, कारण की ना मला ते मावा भेटला नाही, खवा बोलतात ते इथे, म्हणून मी फुल क्रीम तेच दूध वापरलं. तरी मी खवा वापरायचे, पण आता नाही आहे. ठीक आहे, आता काय करू शकत नाही आहे तर नाही आहे. पण विश्वास ठेवा, असं करून पण खूप गाजरचा हलवा छान म्हटला होता. म्हणजे जसं मला आवडतो, माझा नेहमी बनतो तसंच बनला आणि खूप छान बनला. आणि हे इथे माझे ना आमचे भाऊ आहेत प्रशांत भाऊ, त्यांनी मला हे गावावरून ना चवळी आणली होती. मग ते मला मी शिजवायला टाकलं की भरपूर दिवस, आणि म्हणजे दिवस नाही बोलू शकत, वर्षानंतर असं चवळीची शेंगा मिळत आहेत खायला. कारण की अजून गावी आमचं असं काही कोण आहेच नाही, सगळे इकडे आहेत. मग अशा काही गोष्टी खायला मिळत नाही. मग हे गावावरून थोडंसं काहीतरी आलं ना तरी खूप भारी वाटतं. जसं की माझे मामा जरा चांगले होते ना, तेव्हा मला चिंबोऱ्या वगैरे वाळच्या शेंगा असे पाठवायचे. पण आता माझे मामा असेच बेडवरच आहेत, मग आता कोणच देणारं नाही आहे गावावरून. अशा छोट्या छोट्या गोष्टी गावावरून आल्या का खूप छान वाटतं. आणि त्यांनी माझाच विचार करून आणि माझ्यासाठी त्यांनी आणलं. मला एक म्हणजे असं बोलतात नाशिक घराच्यापेक्षा कधी कधी काही काही लोक बाहेरचे नाते बनवलेले चांगले आपल्याला काम येतात म्हणजे त्यांच्याकडून जास्त प्रेम मिळतं काही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. मग हे मी शेंगा शिजवायला टाकल्या आणि गाजरचा हलवा पण बाजूला शिजतच होता. त्यांनी मग जेवणाची तयारीचं विचार चालू होता, काय करू. त्याच्यामुळे आठवलं की बाबा सोयाबीनची भाजी आणि चपातीच करूया. कारण की 2-3 मी चेंज केलं की काय करायचं. म्हणजे असं वाटतं ना, पूर्ण बसमध्ये येता विचार करते आणि घरी आल्यानंतर आठवणच राहत नाही की मी हे विचार केलं होतं. आणि इथे आल्यानंतर पण परत तेच काय बनवायचं असं तेच आठवण करण्याच्या चक्करमध्ये 2-3 चेंज होऊन तिसरं भलतंच बनतं. आणि माझं तर नेहमीच असं नाही की एकदाच आहे. आता इथे मी मग शेवटी पहिलं काय विचार केला, वांगं बनवायचं. नंतर विचार केला वांगीची भाजी आणि डाळ भात बनवायचं. पण नंतर परत विचार आला सोयाबीन आहे, कारण की भरात पण खातो, म्हणून सोयाबीनची भाजी. तेच आपलं कांदा टोमॅटो आलं नव्हतं, लसूण फक्त ठेचून टाकली आणि थोडासा मसाला होता वाटण आपला असतो गोडा मसाला, ते थोडंसं टाकलं. आणि हळद पावडर, मिरची पावडर आणि धनिया आणि जिरा पावडर आणि गरम मसाला तो असं टाकून असंच थोडं सॉटे केलं त्यांना मसाल्यांना. आणि थोडंसं म्हणजे ना ते बोलतात ना जळून ते ड्राय होतं ना एकदम कडक मसाला, तसं नको म्हणून थोडंसं मी त्यात अशी पाणी टाकते. मला भरपूर भाज्यांमध्ये अशी सवय थोडंसं असं पाणी टाकायचं, जेणेकरून ते मसाले असे कच्चे नाही राहणार, जळणार नाही. आणि मला माहीतच नाही बाहेर टी व्ही चालू आहे आणि माझी मुलगी 2 मिनटात झोपली. म्हटलं जागी आहे, मला गाजरचा हलवा मागत होती, म्हटलं थोडा वेळ अजून बेटा झोप, टी व्ही बघ, मग तुला मी देते.
पण ती झोपूनच गेली बाहेर, मला माहीतच नाही की ती झोपली. त्याच्यानंतर ही सोयाबीन मी अशी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवते. पण आज काय असं टाईम भेटला नाही, म्हणजे नाही सॉरी मी विसरले, आय थिंक काहीतरी झालं. मी असंच थंड पाण्यामध्ये पटकन भिजवून घेतलं आणि इथे बेल वाजली होती म्हणून मी अशी पटकन निघून गेली असंच ठेवून. मला आठवण झाली की पाणी पण ओतायचे सोयाबीनमध्ये. ते आले होते आमचे जरा सोसायटीची माणसं, तिथे मी बाहेर गेले आणि तसेच राहिलं. मग नंतर पटकन आली आणि मला आठवलं अरे याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. मग मी थोडं पण नाही, अर्धा ग्लास थोडंसं ओतलं म्हणजे थोडं शिजण्यासाठी. बाकी मी पाणी नाही असं सोयाबीन सुक्की बनवते एकदम, कारण की माझ्या मिस्टरांना तशी खूप आवडते. म्हणजे ही एवढी बनवली ना फिनिश, सगळी संपवणार, एवढी त्यांना आवडते सोयाबीनची भाजी. नंतर इथे मी पीठ मळायला घेतलं की एक पटकन करायला घेते, कारण की व्हिडिओ वगैरे करायचं म्हटलं ना, जो काम आपला अर्ध्या तासात होऊ शकतो त्याला बरोबर 1 तास तरी जातो. लगेच मग चपातीचं पीठ मळून झालं तसंच ठेवलं साईडला मी, आणि पहिलं ओटावरून घेतला, कारण की मला असं पसाऱ्यामध्ये जेवण बनवायला आवडतच नाही. किती मी भाजी डाळ बनवली तरी मला थोडं तरी तो कपडा मारून परत मला चपाती लाटायला आवडते. एकदम पाहू शकता, एकदम म्हणजे असं गॅस क्लीन दिसेल, मला ते जमतच नाही. मी सगळं एक साईडला काढून ठेवते जेवण वगैरे, फक्त गॅसवर तवा, साईडला मला जो पीठ असेल ते बस. इथे मी किती 5 चपात्या बनवल्या, कारण की 1 भाकरी होती. मी 2च चपाती खाणार, माझे मिस्टर 3 खाणार, आणि म्हणजे ते 3 खातात पण भाकरी होती म्हणून ते 3 खाणार, मुलगी 1 चपाती खाणार. बस आमचं एवढं जेवण असतं, जास्त जेवत नाही रात्री, म्हणजे एवढं जेवण असतं. भात असलं तर थोडं तरी कधीतरी घेतो. मग ते म्हणून 5 चपात्या 1 भाकरी इनफ होते आमच्या तिघांसाठी सुद्धा. मग नंतर असं जसं चपाती झाल्या तशी मी पटकन भांडी घासायला घेतली, कारण की नंतर हे आले ना, म्हटलं आज लवकर तरी झोपेल सगळं आवरून व्यवस्थित. पण कसलं लवकर झोपायला कधी मिळतच नाही. आता मध्येच मुलगी नंतर उठली, मग ती एवढी रडत होती खूप, म्हणजे 1 तास तिच्या मागेच गेला, 12 वाजायला आले आता. असं इथे भरपूर म्हणजे अजून आमच्या इथे जेंट्स लोकांना थोडंसं काम करत होते खाली काहीतरी मोटरचं पाण्याचं, तर तिथे 7-8 जण होते. मग ते मी आलेले त्यांना चहा पाठवलेला खाली, कारण की मी पण तेव्हाच आली होती, म्हणून माझे एवढे सगळे कप असे जमा आहेत वॉश करायचे. बस तेच आवरून किचनचं जास्त भांड्यांचा पसारा असला ना का पूर्ण म्हणजे ते ना भरगच्च, मला अजिबात आवडत नाही. पटकन जेवढं थोडं घासून टाकायचे. इथे माझं रेडी बघा, हे गाजरचा हलवा, सोयाबीनची भाजी आणि ह्या शेंगा शिजवलेल्या आणि ह्या चपात्या झालं. आणि पूर्ण किचन क्लीन, नीट अँड क्लीन. आत्ता बस फक्त कधी भरत येणार तेव्हा जेवणार मी. इथे मी फ्रेश होऊन आली, पण इथे मी बघितले माझं क्लॅरिटी नाही व्यवस्थित आली, कारण की मी फ्रंट कॅमेरा केला आणि कदाचित ते घाण होतं काहीतरी, मी कॅमेरा क्लीन पण करून घेतला नाही. म्हटलं आता राहू दे. तर मी ॲक्च्युली काय करत होती, मला ना आम्ही अलिबागला गेलो होतो ना, तर मी ते सगळे काढून ठेवले होते कानातले मंगळसूत्र वगैरे, पाण्यामध्ये गेलं तर म्हणून ती टेन्शनच नको म्हणून ना. आणि अलिबागवरून आल्यापासून मला ते आठवणच राहत, मी खूप विसरते, असं कानातलेच घालत नाही, कधी आठवडाभर घालत नाही. आज थोडे कुठे घातलेले ते होते म्हणून म्हटलं ते घालूयात. ते माझे छोटेसेच असे सोन्याचे टॉप्स असे डायमंडचे, आणि आपलं मंगळसूत्र, आणि माझी चेन आहे ती. मला हे 2 चेन, मंगळसूत्र व चेन घालणं खूप मला आवडतं, म्हणून मग ती मी अशी काढत नाही जास्त करून, तेच माझं रोजचं असतं. पण आता ते गेली होती म्हणून काढलं होतं, म्हणून भरपूर मला टोचत होतं. इथे ते नकली मंगळसूत्र होतं ते, मला ते सहन होत नाही, लगेच टोचायला लागतं असं, म्हणजे रॅशेस येतात लगेच. म्हणून मला आज वेळ आहे तर जरा करून घ्यावं, तेच मग करायला लागली. ते झालं माझं, बस संपला टाईम आत्ताचा. आता डायरेक्ट भरत येणार. किती वाजता तो आज येते काय माहीत, जेवणार आणि झोपणार. फक्त एवढंच की उशीर नको. आता बोलतात ना, मी आता एडिटिंग करते, मला 12 तर वाजलेलेच. चलो बाय बाय.